माझं नाव अमरजीत संभाजी भोसले, राहणार सातारा. कश्मीरा पवार तसेच तिचा पती गणेश गायकवाड यांनी आतापर्यंत शेकडो लोकांची जी कोट्यावधीची फसवणूक केलेली आहे त्याच्याबद्दल मला काही गोष्टी सांगायच्या. कश्मीरा पवार व गणेश गायकवाड राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी. कश्मीरा पवार गणेश गायकवाड हा रॉचा अधिकारी आहे. कश्मीरा पवार PMOची सल्लागार आहे. त्या संदर्भात त्यांनी केलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी व्हावी. कश्मीरा पवार व गणेश गायकवाड या एवढ्या कमी वेळात कुठून यांनी एवढी प्रॉपर्टी जमा केली, कुठून एवढे पैसे गोळा केले व कुठून या सगळ्या संपत्ती कशी गोळा केली ह्याची चौकशी व्हावी. त्या संदर्भातली सर्व कागदपत्र आम्ही सातारा पोलीस स्टेशन इथे दिलेली आहेत. त्या अकाउंट नंबर दिलेला आहे जे PMOच्या नावाखाली ती फ्रॉड करत होती त्याची चौकशी व्हावी. तिच्या संबंधित ह्या सगळ्या व्यवहारात तिच्याबरोबर असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हावी व सातारा पोलिसांकडून हा तपास 100% होत नसल्याने हा तपास CBIकडे जावा आणि CBI मार्फत चौकशी व्हावी. तिच्या संपत्तीची चौकशी व्हावी. तिचे जे परदेश दौरे आहेत ते परदेश दौरे थांबावे. परदेश दौऱ्यात ती कुणाकुणाच्या संपर्कात आली आहे, ह्याच्यापासून आपल्या देशाला काही धोका आहे का ह्याची चौकशी व्हावी. आणि त्या संदर्भात ती आज ना उद्या साताऱ्यातनं मोठा फ्रॉड करून पळूनही जाऊ शकते. कश्मीराची चौकशी ह्या संदर्भात व्हावी व ED अंतर्गत तिच्या सगळ्या चौकशी व्हाव्या. CBI चौकशी व्हावी हीच आमची मागणी आहे. मी फिलिप भांबळ. कश्मीराने जे बरं सांगू मी फिलिप भांबळ माझ्यावर जे खोटे गुन्हे खंडणीचे जे टाकले आहेत त्याबाबत कसून चौकशी करून पोलिसांनी जे काय माझ्याबद्दल खोटे गुन्हे कश्मीराच्या सांगण्यावरून केलेले आहेत तसेच कश्मीराने जे काही फ्रॉड केलेले आहेत त्याची चौकशी पोलीस करत नाहीत. त्याबाबत माझं म्हणणं आहे की CBIकडे त्याची चौकशी देण्यात यावी, EDकडे चौकशी देण्यात यावी, त्याची मालमत्तेची चौकशी व्हावी व तिच्या आईवडिलांची चौकशी व्हावी की जेणेकरून तिच्या आईवडिलांना ह्या गोष्टी माहीत असताना सुद्धा त्यांनी तिला का रोखलं नाही व तिच्यावर का नियंत्रण ठेवलं नाही हे त्यालाही विचारणा करण्यात यावं सगळ्या पत्रकाराद्वारे आणि पोलिसांद्वारे बी ही चौकशी घेऊ. पण पोलिसांनी तिथे काय म्हटलं हे फार बघणं. पोलिसांनी तिथे काय दाखवलंच नाहीये कश्मीरा पवारने केलं. आम्ही कश्मीरा पवार जे इंडियन सप्लायच्या अकाउंटवरती पैसे घेतले त्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन करा हे वारंवार त्यांना सांगितलं. पोलीस म्हणतात झालेलं आहे त्यात काहीच नाही. पण माझ्यासमोर माझ्या काही परिचयाच्या लोकांनी पैसे भरलेत मी सांगतो. तुम्ही त्यांना बोलवून विचारा. त्यांना बोलवून साईडला जसं पोलीस स्टेशनला मी बाहेर बोलून त्यांना सांगितलं जातं कशाला त्या बाईचा नादाला लागलाय, तुम्हाला तुमचे पैसे पाहिजेत ना आजची उद्या देईल केस दाखल करू. आम्ही काही असेही पुरावे दिले. कराडमध्ये आता एका 4 जणांची फसवणूक झाली. त्यांनी पण असे माझ्यासारखे काही मित्र ह्यांना धरून 10-10 लाख रुपये तिला काढून दिले. त्यांचे मोबाईल नंबर आम्ही पोलीस स्टेशनला दिले की साहेब ह्यांना बोलवून घ्या आणि ह्याचा तपास घ्या. ह्याचे पेपर सुद्धा आमच्याकडे आलेले तुम्ही तपास. ही आत्ताची गोष्ट आहे, 1 महिन्याचीच गोष्ट आहे. हे बघा हे सगळे पेपर्सही त्यांना दाखवले. साहेब म्हटले हो चालू आहे. त्या माणसांना आम्ही विचारले तुम्हाला काय पोलीस स्टेशनवर फोन आला नाही रे काय. मला नाही वाटत ती फार पुढे गेलेली आहे आणि ते काय होणार नाही. तुम्ही नाच सोडून दे. हे बघा त्या व्यक्तीने कराडच्या हा कागद पाठवला टेंडरचा आणि त्याचा नंबर हाच मी शहर पोलीस स्टेशन दप्तरी श्री देशमुखला पाठवलं आणि त्या व्यक्तीला त्यांनी फोन केला. अरे बाबा काय रे तुझं काय असं पाठवतोस त्यांना आणि तो तक्रार देण्यासाठी मला बोलवा. मी तक्रार द्यायला तयार आहे तिथं. आता ह्या व्यक्ती कसा येईल तक्रार द्यायला. ह्या व्यक्ती संगतीच त्यांनी जर अशा गोष्टी केल्या तर हा व्यक्ती पुढे कशी येतील किंवा मला तक्रार द्यायची किंवा काय करायचं. आता काय होते साताऱ्यात दिसताना दिसते ह्यांनी किती मोठा फ्रॉड. आता त्यांची लाईफस्टाईल तुम्ही बघितली तरी लक्षात येईल की कश्मीरा गणेश गायकवाड हा दर 8-15 दिवसाला गोव्यात जाऊन कसिनो जी आईस करतो. कष्टाचे पैसे आपल्यातलं तर कोणच नाही जाऊ शकत ह्या गोष्टी करायला. 10 रुपये सुद्धा आपण पडले तरी उचलू. लाख रुपये 3-3 लाख रुपये वेटरांना कसिनोच्या टीप दिली जाते. कुठनं पैसे कष्टाचे पैसे तर मला नाही वाटत कोण असं उडवत. बाईक तर तुमची घेणार. सर्वसामान्य माणसांवरती पोलिसाचं किती दडपण असतं हे बंडी बबली प्रकरणावरून दिसतंय.
तीन तक्रारदार तक्रार द्यायला तयार असताना सातारा पोलीस हेतुपुरस्पर तक्रारदाराला भेदरवायचं घाबरवायचं काम करून एक प्रकारे इनडायरेक्टली कश्मीरा पवारला आणि गणेश गायकवाडला अभय देत आहे. त्यामुळं हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली RTI सातारा जिल्ह्यानं हा विषय हातात घेतलेला आहे आणि याच्यावरती जर योग्य ते तपास झाला नाही तर गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निवासस्थानाच्या बाहेर 3 तारखेला बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आमची राज्य सरकारला विनंती आहे, कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड हे फक्त साताऱ्यामध्ये गुन्हा दाखल करून घेतला पोलिसांनी किंवा पुण्यात गुन्हा दाखल केला म्हणजे झालं असं नव्हे. हे हिमनगाचं एक टोक आहे. याच्यामध्ये किमान 6,000 कोटीची अफरातफर झालेली आहे. 6,000 कोटीला लोकांना चुना लावलेला आहे. मात्र पोलीसच आपल्याला सहकार्य करत नाही. या भीतीपोटी तक्रारदार समोर यायला मागत नाही. त्यामुळे सातारा पोलिसांनी केलेला तपास हा सार्वजनिक करावा. आणि दुसरी गोष्ट, केंद्र सरकारने सातारा पोलीस महासंचालकांना आमची विनंती आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांना विनंती आहे, यांच्याकडून सातारा पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा. तो CBI किंवा IB कडे तपास देण्यात यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे.